नमस्कार शेतकरी मित्रांनो, ज्यावेळेस आपण एखादा गायगोठा करत असतो किंवा एखादं पशुपालन किंवा एखादी जनावरं पाळत असेल कोणत्याही प्रकारचे असू दे, त्यासोबत आपल्याला त्यांच्या आरोग्याची सुद्धा काळजी घ्यावी लागते खाण्यापिण्याबरोबरच. आणि आपण त्यांचे जर व्यवस्थित स्वच्छता नाही ठेवली तर त्यांच्या आरोग्याला नक्कीच हानी होणार असते. त्यामुळे आपण त्यांच्या विष्ठेची किंवा मलमूत्र जे असतं त्याचे कसे व्यवस्थापन केलं पाहिजे हे आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे. त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. आपल्या चॅनलला नवीन पहिल्यांदाच आला असाल तर सगळ्यात आधी सबस्क्राईब करा. सोबतच व्हिडिओला लाईक आणि शेअर जरूर करा. अजिबात उशीर न करता आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. आता हा गायगोठा आपण बऱ्याच वेळा ह्या चॅनलवरती दाखवलेला आहे. म्हणजे या आठवड्याच्या आसपास या गायगोठ्यातली प्रत्येक गोष्ट आपण स्टेप बाय स्टेप सांगितलेली आहे. त्यांचे अनुभव पण सांगितलेले आहेत. आणि सोबतच तुम्हाला जर काय अडचणी असेल तर कमेंटमध्ये जरूर कळवा. आणि तुम्हाला जर या शेतकऱ्याचा संपर्क क्रमांक पाहिजे असेल तर तो सुद्धा मिळेल. जर तुम्ही कमेंट केली तर त्यांचा नंबरसुद्धा आपण तुम्हाला या चॅनलवरती कमेंट बॉक्समध्ये देऊ. तर आपला विषय होता की आपण व्यवस्थापन कसं केलं पाहिजे. म्हणजे आता हे शेड आहे. हे शेड सकाळी 10 वाजता रिकामं केलं जातं आणि ह्या गाया मुक्त गोठ्यामध्ये सोडल्या जातात. त्याच्यानंतर हे शेड पूर्ण क्लीन करून घेतलं जातं. पाण्याने धुवून घेतलं जातं प्रेशरमध्ये पाणी टाकून. आणि जे ह्याचं मुतारी वगैरे सगळं आहे ते कोब्याच्यावरून धुवून एका नालीच्या मार्फत जे आत्ता मगाशी तुम्हाला जे दिसलं ते फरशीच्या खाली नाली आहे त्याच्यामार्फत ते पाणी जाऊन डायरेक्ट एक साठवलेला खड्डा आहे त्या खड्ड्यामध्ये जाऊन थांबतं. आणि त्याच्यानंतर ते उपसून रानाला दिलं जातं. आता तुम्ही व्हिडिओमध्ये बघताच आहे, घरामधलं प्रत्येक मेंबर हा जनावरांच्या माहितीतला एक लहानापासून मोठ्यापर्यंत प्रत्येकजण यांच्या कुटुंबातलं हे जनावरांची कोणतीही कामं व्यवस्थितपणे करू शकतात. मी नेहमी म्हणत असते, व्यवसाय कुठलाही असू दे, जिथं स्वतः काम करतो तिथं अनुभव हे नक्कीच येतात, चांगले वाईट. आणि त्यातून माणूस शिकत जातं आणि सुधारणा करत जातं. जर आपल्याला व्यवस्थित उत्पन्न पाहिजे असेल, भरपूर दूध पाहिजे असेल तर अशा प्रकारची मशीन वापरणं सुद्धा गरजेचं आहे. कारण विषय काय असतो, या मशीनमधून कमी वेळात दूध काढलं जातं. त्यामुळं गाई जी पाना चोरून घेते तो प्रॉब्लेम कमी होतो. मागे आपण असंच दूध काढण्याचा एक मशीनचा व्हिडिओ बनवला होता. त्याच्यामध्ये बरेच अशा कमेंट आल्या की मशीन न वापरता काय होणार आहे किंवा मशीन वापरून काय होणार आहे. वेळेची बचत होती. आणि सोबतच मी हाच प्रश्न या गायगोठ्याच्या मालकाला पण विचारला की ह्याच्यामुळं काय दुष्परिणाम होतात का. पण त्यांचं म्हणणं असं आलं की मशीन असायला पाहिजे जास्त गाय असल्यावर. कारण काय होतं, वेळ पण वाचतो आणि आपलं जे दूध असतं ते कमी टाईममध्ये निघतं. त्यामुळं काही गायींच्या सवयी असतात पाना चोरून घ्यायच्या. त्यामुळं पण आपलं लवकर दूध काढल्यामुळं दूध जास्त निघतं. आणि शेवटला दूध आपण थोडंसं एक अर्ध्या लिटरच्या आसपास दूध हाताने काढून घ्यावं लागतं. तर हे झालं दुधाचं. पण जे आपण ह्याच्या जनावरांच्या आरोग्याच्या बद्दल बोलतोय त्यासाठी उन्हाळ्याच्या दिवसात अशा प्रकारचे मॅट असणं पण गरजेचं आहे. आता प्रत्येकजण म्हणजे जवळपास 50% लोक तर हे वापरतात. कारण जर्सी पाळायची म्हटलं की तिच्या सगळ्या सुविधांचं लक्ष हे द्यावंच लागतं. कारण नाजूक जात असते ती जनावरांमधली, तिची व्यवस्थित काळजी तर घ्यावीच लागते. आता ही जी फरशीची मोर दिसती त्याच्यामधून पाणी सोडून हे पूर्ण क्लीन करून एका खड्ड्यामध्ये साचवून घेतात. आणि त्याच्यानंतर पाईपच्या मार्फत ते रानाला एकदम दंडामध्ये पण सोडतात. त्याच्यामुळे त्यांना असा फायदा होतो की त्यांचं जे ऊसाचं पीक आहे त्याच्यामध्ये खत कमी लागतं. आणि म्हणजे तिकडच्या भागामध्ये जास्त जनावरांमुळे ती ऊस आणि अशी मोठीच धानं करतात. त्याच्यामुळं त्याला चांगलाच फायदा होतो. या गाड्यामार्फत शेण उचललं जातं. त्याच्यामुळं कष्टाची पण आणि वेळेची पण बचत होते. आणि एका पाटीत जाणारं जे शेण आहे तशा 10 पाट्या याच्यामध्ये बसतात आणि आपला वेळ पण भरपूर वाचतो. म्हणजे असं यांचं म्हणणं आलं. सोबतच त्यांना मी हा पण प्रश्न विचारला की जनावरांमध्ये जर आपल्याला वासरं, जर्शीची वासरं म्हणजे गावरान गाईची वासरं असतील तर जे बैल असतो तो झाला तर परवडेबल असतो. आणि जर्शीच्या वासरांमध्ये जर कालवड झाली तर ते परवडेबल असतं. पण त्यांचं म्हणणं असं आलं की जो म्हणजे जे कालवड आहे त्यांना पण बरेच दिवस सांभाळावं लागतं. आणि त्याच्यानंतर नफा मिळतो. त्यांना दूध पण भरपूर पाजावं लागतं. म्हणजे कसंही केलं तरी तिथंच पडतं. म्हणजे आणतुले असेल तर आपण लवकर विकून टाकतो आणि जर कालवड असेल तर सांभाळून तिचे पैसे वाढवतो. म्हणजे असे काही चढ उतार असतात प्रत्येक व्यवसायामध्ये.
तर गायीच्या ह्या व्यवसायामध्ये हा चढ उतार जाणून घेणं पण गरजेचं आहे. त्याचबरोबर आपल्याला हा म्हणजे हे रेग्युलर करावंच लागतं ह्या गायगोठ्यामध्ये. पण मुक्त गोठा जर असेल तर आपलं शेण उचलण्याचा एक ताण आहे तो कमी होत असतो. आणि त्या शेणामध्ये जर मुतारी पण मिक्स झाली तर ते शेण लवकर कुजतं. म्हणजे जर मुक्त गायगोठा असेल तर आपलं शेण लवकर कुजतं असं यांचं म्हणणं आलेलं आहे. आणि ते बऱ्यापैकी योग्य पण आहे. कारण त्यांनी आत्ताच म्हणजे हा व्हिडिओ बनवायच्या आधीच 1-2 दिवस आपल्या रानामध्ये शेण ते उचलून टाकलेलं आहे आणि ते पूर्ण कुजलेलं आहे. असं 2 महिन्यामध्ये शेण कुजत नाही. म्हणजे आपण उखड्यात जर टाकलं कुजायला तर इतक्या लवकर कुजत नाही, पण ते मुतारीमुळं लवकर कुजून गेलेलं आहे. म्हणजे जे गोमूत्र असतं ते कुजवण्याचं चांगलं कार्य करत असतं, विघटनशील असतं. त्याच्यामुळं जर आपल्याकडं गायगोठा असेल तर अशा छोट्या छोट्या गोष्टींची काळजी ही घ्यावीच लागेल. तरच आपल्याला सगळ्या खाणाखुणा त्यातल्या समजून जातील आणि आपल्याला जनावरांच्या आरोग्याकडं आणि आपल्या उत्पन्नाकडं किंवा आपल्या फायद्याकडे सुद्धा लक्ष देता येईल. आजच्या व्हिडिओमध्ये इथपर्यंतच थांबूया. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये जरूर कळवा. आपले व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. भेटूया पुढच्या अशाच एखाद्या नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपल्या चॅनलवरचे पाठीमागचे सुद्धा व्हिडिओ बघा आणि उत्तम पद्धतीने आपला शेती व्यवसाय किंवा गायपालन सुरळीतपणे करा.